नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही करत असलेल्या सर्व कमेंटचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आणलेले आहे। तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। तर पहा, 28 जानेवारी 2026 ला हे नोटिफिकेशन आले होते, ज्यामध्ये इंडियन पोस्ट ऑफिस GDS साठी भरती निघालेली आहे, जे तुम्ही 10% वर नोकरी मिळवणार आहात। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पाहणार आहे की इंडियन पोस्ट GDS भरतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, ज्यामध्ये निकाल ते नियुक्ती प्रत्येक पायरीची संपूर्ण माहिती आपण पाहू। तर सर्वात आधी GDS चा रिझल्ट लागतो का, म्हणजेच GDS रिझल्ट असते कसा। तर यामध्ये महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या की यामध्ये एक्झाम नसते। ही निवड प्रक्रिया पूर्णपणे 10वीच्या गुणांवर आधारित आहे। कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ऑटोमेटेड सिस्टीम, म्हणजेच एक सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट असते जी तयार केली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे प्रिसिजन, गुणांची गणना 4 दशांश स्थळापर्यंत अचूक केली जाते। नंतर ग्रेडिंग, जसे ग्रेड्स असल्यास 9.5 ने गुणून टक्केवारी काढली जाते। तर या प्रकारे तो रिझल्ट लावतात। आता ज्यांनी मला विचारले होते रिझल्ट पाहायचा कसा आणि माहीत कसा पडतो, तर लक्षात घ्या, वेबसाईट फक्त अधिकृत वेबसाईटवरच जा। कोणत्याही तुम्हाला वेबसाईटवर दिसले असेल की रिझल्ट लागलेला आहे, रिझल्ट पाहायला या किंवा रिझल्ट पहा किती आला कट ऑफ, तर नका पाहू। अधिकृत वेबसाईट आहे indiapost.gov.in, त्यामध्ये तुम्हाला GDS ऑनलाईन एंगेजमेंट दिसेल। स्टेप 1 मध्ये होम पेज शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स या टॅबवर क्लिक करावं लागेल आणि तुमचे राज्य सर्कल निवडा आणि PDF डाउनलोड होईल। ते डाउनलोड झालेली PDF तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सर्च करा आणि नाव शोधण्यासाठी Ctrl F वापरून तुम्ही सर्च करू शकता, कम्प्युटर असेल तर, किंवा मोबाईलवर PDF वरती सर्च बार मध्ये तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमचे नाव शोधू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला SMS आणि ईमेल द्वारे देखील माहिती दिली जाते। नंतर पहा मित्रांनो, सिलेक्शन झाल्यावर पुढे काय, खूप जणांनी मला विचारले। तर रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर 15 दिवस प्रोसेसमध्ये एक डेडलाईन माहीत पडते। जसे नोटिफिकेशनमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना SMS आणि ईमेल प्राप्त होईल। निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत कागदपत्र पडताळणीसाठी आणि अनिवार्य आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्शन, तर तुम्हाला लोकेशन, तुम्हाला ज्या विभागासाठी डिव्हिजन निवडले आहे तिथे जाऊन डिव्हिजनल हेडला रिपोर्ट करावे लागेल। ठीक आहे, तुम्हाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन प्रोसेस जे आहे सुरुवातीला सर्व माहिती दिली जाते। नंतर वॉर्निंग, एक गोष्ट लक्षात घ्या की 15 दिवसात उपस्थित न राहिल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते। तर हे जे वॉर्निंग आहे ही आधीच्या माहितीच्या बेसवर आहे। तर निकाल लागल्यानंतर तुम्ही ज्यांची निवड झाली आहे त्यांनी आपली प्रोसेस काळजीपूर्वक पूर्ण करावी। नंतर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV म्हणजे काय, तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अर्जात भरलेली माहिती आणि तुमचे मूळ कागदपत्र जुळतात का ते तपासले जाते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये पहिली गोष्ट जी महत्त्वाची असते, तुम्ही भरलेली फॉर्ममध्ये माहिती आणि तुमच्या जवळ असलेले डॉक्युमेंट्स त्याचे क्रॉस चेक केले जाते। दुसरी गोष्ट म्हणजे ऑथॉरिटी, ही प्रक्रिया एंगेजिंग ऑथॉरिटी विभागीय प्रमुख द्वारे केली जाते। तिसरी गोष्ट म्हणजे डिजिलॉकर, तर अधिकारी तुमचे 10वीचे गुण डिजिलॉकर API सेतू द्वारे ऑनलाईन देखील तपासू। इथे आपण शक्यता दर्शवलेली आहे, तर ही माहिती लक्षात घ्या। नंतर आउटकम, जर सर्व माहिती बरोबर असेल तरच पुढील प्रक्रिया सुरू होते। नंतर पहा मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक कागदपत्रे, तर पहिले सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते 10वीचे मार्कशीट, 10वीची मूळ गुणपत्रिका ओरिजिनल तुमच्याकडे असली पाहिजे। नंतर ओरिजिनल बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा असू द्या। नंतर कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला SC ST OBC सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅटमध्ये असावा। तिसरी गोष्ट म्हणजे आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे असणे आवश्यक आहे। नसेल तर काढून घ्या। या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला विचारले की पॅन कार्ड नसले तर चालेल का, तर इथे किंवा आहे, पण तरी सुद्धा पॅन कार्ड जर नसेल तर तुम्ही काढून ठेवा। नंतर डेट ऑफ बर्थ प्रूफ, तर तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा, 10वीची TC किंवा जन्म दाखला सुद्धा असेल तरी चालते। तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, प्रत्येक कागदपत्राच्या 2 झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमची स्वतःची स्वाक्षरी त्यावर असली पाहिजे असे तुम्ही सोबत ठेवा। म्हणजेच एक बंच ओरिजिनलचा आणि 2 बंच तुमचे स्वतःचेच स्वाक्षरी केलेले बंच। नंतर पहा इतर महत्त्वाचे दाखले, तर एक महत्त्वाचा म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट, सरकारी रुग्णालयातील मेडिकल ऑफिसरकडून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घ्यावे लागेल। नंतर EWS PWD सर्टिफिकेट लागू असल्यास तुम्हाला घ्यावे लागेल। नंतर अंडरटेकिंग हमीपत्र, संगणक ज्ञान, सायकल चालवता येते आणि उपजीविके साधन याकरिता तुम्हाला हमीपत्र द्यावे लागेल। याबद्दल तुम्ही जास्त काळजी करू नका, जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा तुम्हाला सर्व माहिती मिळेल।
नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हेरिफिकेशनच्या दिवशी लक्षात घ्यायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजेच पंक्च्युअलिटी. दिलेल्या वेळेवर उपस्थित राहा. त्याच्या आधीच तुम्ही तिथं हजर होऊन जा. उशीर झाल्यास प्रवेश मिळणार नाही आणि मला वाटते कोणीच उशीर सुद्धा करणार नाही. नंतर प्रिपरेशन, तर कागदपत्रांचे 2 सेट झेरॉक्स आणि अलीकडील पासपोर्ट साईज फोटो तुमच्याजवळ असू द्या. हे खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. पासपोर्ट साईज फोटो तुमच्याजवळ 2 किंवा 4 जे पण असेल 5-6चा सेट तो असू द्या. लागू शकतो तर कामी येऊन जाणार. ठीक आहे. नंतर ओरिजिनल्स, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत असणे आवश्यक आहे. फक्त झेरॉक्स चालणार नाही, हे आधी तुम्हाला सांगितलं आहे. नंतर कॉन्टॅक्ट, अर्जात दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चालू ठेवा. त्यावर OTP येऊ शकतो. सोबत त्यावरच तुम्हाला सर्व माहिती मिळते. नंतर पहा मित्रांनो, डॉक्युमेंटमध्ये चूक असल्यास काय होईल. आता यामध्ये आपण शक्यता फक्त धरलेली आहे, बाकी सर्व नियम अधिकार हे विभागाचे आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे रिजेक्शन. नाव, जन्मतारीख किंवा गुणांमध्ये तफावत आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. आता गुणांमध्ये तफावत जर आढळल्यास म्हणजेच तुमच्या मार्कशीटवर टक्के वेगळे, फॉर्म भरताना वेगळे टाकले, तर साहजिकच आहे तुम्ही चुकीची माहिती भरली आहे, त्यामुळे तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. नंतर नाव आणि जन्मतारीखमध्ये काही तफावत असेल तर त्याकरता तुम्हाला सविस्तर माहिती विभागामार्फतच घ्यावी लागेल. नंतर नेम मॅच, अर्जातील नाव आणि 10वीच्या गुणपत्रिकेवरील नाव अक्षरशः एक्झॅक्टली जुळणे आवश्यक आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि फॉर्म भरताना सुद्धा आपण 10वीच्या मार्कशीटवरूनच नाव आपण भरत असतो. नंतर करेक्शन, व्हेरिफिकेशनच्या वेळी दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही. आता ही माहिती आपण अधिकृत वेबसाईटच्या मार्फत माहितीतून घेतलेली आहे. तरीसुद्धा तुम्ही एकदा व्हेरिफिकेशन त्याबद्दल करून घ्या की आपण दिलेली माहिती ही अगदी व्यवस्थित डॉक्युमेंटनुसार आहे की नाही. आणि जर तुमची निवड रद्द झाली तर पुढील मेरिटमधील उमेदवाराला संधी दिली जाते. ही सर्व शक्यता आपण दर्शवलेली आहे. कशासाठी, तर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चूक असल्यास. नंतर पहा फायनल सिलेक्शन प्रोसेस, तर कशी राहणार, तर प्रोव्हिजनल एंगेजमेंट, कागदपत्रे बरोबर असल्यास ऑफर ऑफ प्रोव्हिजनल एंगेजमेंट दिली जाते. नंतर ॲक्सेप्टन्स, तुम्हाला ते पुढील 30 दिवसाच्या आत तुम्हाला नियुक्ती स्वीकारावी लागते. आणि जॉईनिंग, पोलीस व्हेरिफिकेशन आणि मूळ कागदपत्रांची बोर्डाकडून पडताळणी झाल्यानंतरच कायमस्वरूपी तुम्हाला नियुक्ती मिळते. कायमस्वरूपी म्हणजेच तुमचे सर्व व्यवस्थित डॉक्युमेंट असेल आणि दिलेल्या जाहिरातीमध्ये जशा प्रकारची ही जाहिरात आहे, जी भरती आहे, त्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्या पद्धतीचे नोकरी मिळते. सर्व नियम अधिकार विभागाकडे राहतात. नंतर पहा जॉईनिंग नंतर काय, तर जॉईनिंग नंतर पद आणि पगार. तर BPM म्हणजेच ब्रांच पोस्टमास्टर जे असतात, ऑफिसचे कामकाज, बँकिंग व्यवहार, तर 12,000 ते 29,380 रुपये. आणि ABPM किंवा डाक सेवक असाल तर पत्रव्यवहार, तिकीट विक्री, डिलिव्हरी या प्रकारच्या कामाचे जे वेतन असते ते 10,000 ते 24,470 रुपये. कामाचा तास हा दिवसाला 4 ते 5 तास असतो. महत्त्वाची सूचना मित्रांनो, सर्वांसाठी एक कॉमन सूचना आहे की इम्पॉर्टन्समध्ये नो कॉल्स, म्हणजेच काय, इंडिया पोस्ट विभाग उमेदवारांना कधी कॉल करत नाही. आणि तुम्हाला जरी कॉल आला तो विभागामार्फत असेलच असे नाही. तुम्ही जाहिरात मुख्यतः पूर्णपणे वाचून घ्यावी एकदा. हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये दिलेली आहे. तर शक्यतोवर इंडियन पोस्ट कधीच तुम्हाला कॉल करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचे स्कॅम अलर्ट. पैसे द्या आणि नोकरी मिळवा अशा फसव्या कॉल्सपासून सावध राहा मित्रांनो. नंतर कम्युनिकेशनमध्ये सर्व अधिकृत संपर्क तुम्हाला SMS आणि ईमेल जे तुम्ही ज्या फॉर्ममध्ये भरले आहेत त्यानुसार घेतले जाते. नंतर पोस्टाने सुद्धा केले जाते. नंतर व्हेरिफिकेशनमध्ये कोणती शंका असल्यास फक्त विभागीय कार्यालयात जाऊन खात्री करा. हे खूप महत्त्वाचे आहे. मी याआधी जे सांगितलेली माहिती आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील, जेव्हा तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये नंबर लागतो त्यानंतरची जे प्रोसेस असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून तर जॉईनिंगपर्यंत, त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला शंका निवारण फक्त तुमच्या विभागीय कार्यालयामार्फतच होऊ शकते. आता विद्यार्थ्याचे काही कॉमन मिस्टेक्स असतात, जसे सर्टिफिकेट व्हॅलिडिटी, OBC असाल तर नॉन क्रिमिलियर आणि EWS प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षाचे असावे. नंतर भाषा लँग्वेज, स्थानिक भाषेचे ज्ञान नसलेल्या ठिकाणी अर्ज करणे एक कॉमन मिस्टेक आहे. नंतर डुप्लिकेट ॲप्स, म्हणजेच एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास दोन्ही अर्ज रद्द होऊ शकतात. तर हे सुद्धा काही कॉमन मिस्टेक्स आहेत जे आपण प्रत्येक भरतीमध्ये पाहतो. नंतर पहा फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, जे खूप वेळा प्रश्न विचारले लागतात. वेटिंग लिस्ट असते का, तर होय, विभागीय सप्लिमेंटरी लिस्ट जारी करतो.
जे उमेदवार जॉईन करत नाहीत त्यांच्या जागी इतरांना संधी मिळते. जॉईनिंग किती दिवसात मिळते तर कागदपत्र पडताळणी यशस्वी झाल्यानंतर साधारणपणे 1 ते 2 महिन्यात तुम्हाला जॉईनिंग मिळते. कम्प्युटर सर्टिफिकेट गरजेचे आहे का तर होय, जॉईनिंगच्या वेळी कम्प्युटर वापरता येत असल्याचे हमीपत्र द्यावे लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीवर एक निष्कर्ष लागतो, तो तुम्ही खूप काळजीपूर्वक ऐका की रिझल्ट लागला नाही तरी निराश होऊ नका. ही मेरिट आधारित प्रक्रिया आहे. पुढील JDS भरती किंवा इतर सरकारी परीक्षांची तयारी सुरू ठेवा, कारण की भरती येतच राहते. तर सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी माहितीसोबत. धन्यवाद.